स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली आणि अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व हे संपले. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारनं राजद्रोहाचा आरोप केला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेजबहादूर सप्रू यासारख्या निष्णात अशा कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचं काम केलं, मात्र लष्करी न्यायालयानं या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा ठोकली. त्याच्यामुळं काय झालं की भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध अगदी प्रखर असा असंतोष निर्माण झाला. मग अखेरीस लष्करी न्यायालयानं दिलेल्या शिक्षा ह्या त्या ब्रिटिश सरकारला रद्द कराव्या. पुढे भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये आणि वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. सैनिकांनी युद्धनौकेवर आपला तिरंगी ध्वज फडकावला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. मग ब्रिटिश सरकारनं काय केलं, लष्कर पाठवलं आणि नौसैनिकांवर गोळीबार केला. मात्र त्याला उठावकऱ्यांनी गोळीबारानंच उत्तर दिलं. मग मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि मग अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनं नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. पुढं मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला आणि हे उठाव राज्यकर्त्यांविरुद्ध असंतोषाची भावना अगदी शिगेला पोचल्याचे निदर्शक होते. अशा प्रकारे 1942 ते 1946च्या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया हा पूर्ण खिळखिळा झाला, अगदी कमकुवत झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला, अगदी प्रखररित्या. लष्कर, नौदल, विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. तेही आता ब्रिटिशांविरुद्ध बनू लागले. या सर्व घटनांमुळे भारतावरील आपली सत्ता आता फार काही टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. मग पुढं चला जाणून घेऊया. या अंतर्गत आपण बघत आहोत आचार्य विनोबा भावेंचं हे छायाचित्र आणि त्यांच्याबद्दल लिहिलेला वैयक्तिक सत्याग्रह. याच्या अंतर्गत ब्रिटिश सरकार मागण्यांकडे आणि सातत्यानं दुर्लक्ष करत असते. त्याच्यामुळे काय झालं तर राष्ट्रीय सभेनं युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की सामुदायिक चळवळ ही नाही करायची, तर एकेका व्यक्तीने कायदेभंग करायचा असा निर्णय घेण्यात आला आणि यालाच वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. मग आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. आलं लक्षात? आता इथपर्यंत चला पुढच्या आता आपण विभागात प्रवेश करूया. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत काही तुम्हाला वाक्य दिलेले आहे, विधानं दिलेली आहे आणि काही तुम्हाला त्याच्यामध्ये पर्याय सुद्धा दिले, तर ते योग्य त्याच्यामध्ये निवडून तुम्हाला तुमच्या वहीमध्ये त्याचं नोंद करायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.